नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मागच्या भागात आपण पाहिलं की एफ-आय-आर म्हणजे नक्की काय आणि एफ-आय-आर झाली म्हणजे लगेच बेड्या ठोकल्या जातात का? जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरच्या आय बटनवर नक्की क्लिक करा। पण आजचा विषय त्याहून महत्त्वाचा आहे। समजा एफ-आय-आर दाखल झाली, मग पुढे काय? पोलीस चहा प्यायला बोलवतात की डायरेक्ट जेलमध्ये नेतात? कोणाला अटक होऊ शकते आणि तुमचे पॉवरफुल अधिकार कोणते? आज सगळं काही सोप्या भाषेत सांगणार आहे। चला तर सुरू करूया पार्ट 2। एफ-आय-आर दाखल झाली की लगेच अटक होते का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय। एफ-आय-आर म्हणजे अटकेचे वॉरंट नाही, तर ही एक आहे फक्त तपासाची सुरुवात। एफ-आय-आर नोंदवल्यानंतर पोलीस सर्वात आधी इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात। तपासात पोलीस काय करतात? सर्वप्रथम तक्रारी खरी आहे की खोटी याची शहानिशा होते, साक्षीदारांची चौकशी केली जाते, महत्त्वाचे पुरावे गोळे केले जातात आणि घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली जाते। थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पोलीस कोणालाही अटक करत नाही। कायद्याची ही बाजू प्रत्येकाला माहीत असायलाच हवी। एफ-आय-आर झाली की लगेच हातकडी लागणार असं अजिबात नाही। मग पोलीस अटक नक्की कधी करतात? चला जाणून घेऊया। प्रत्येक एफ-आय-आरमध्ये अटक होत नाही। पोलीस अटक तेव्हाच करतात जेव्हा हे 4 मुद्दे समोर येतात। 1. गुन्हा गंभीर असेल। जर गुन्हा खून, दरोडा किंवा बलात्कारासारखा गंभीर स्वरूपाचा असेल तर पोलीस तात्काळ पावले उचलतात। पळून जाण्याची शक्यता। जर आरोपी देश सोडून किंवा शहरातून पळून जाण्याची शक्यता असेल तर त्याला ताब्यात घेतलं जातं। पुरावे नष्ट करण्याची भीती। जर आरोपी बाहेर राहून साक्षीदारांना धमकावू शकतो किंवा पुरावे मिटवू शकतो असं वाटत असेल तर अटक केली जाते। 4. कायद्याची गरज। जेव्हा तपासासाठी आरोपीची कोठडीत चौकशी करणे अत्यंत आवश्यक असतं तेव्हाच अटक होते। लक्षात ठेवा, अटक करणं हा पोलिसांचा अधिकार आहे, पण तो प्रत्येक केसमध्ये वापरला जातो असं नाही। कायदा म्हणतो आधी तपास मगच कडक कारवाई। एफ-आय-आर झाली म्हणजे पोलीस तुमच्यासोबत काहीही करू शकतात का? अजिबात नाही। कायद्याने पोलिसांनाही काही मर्यादा घातल्या आहेत। तपासाच्या नावाखाली पोलीस या 5 गोष्टी कधीच करू शकत नाही। विनाकारण अटक। पुरेशी कारणं किंवा ठोस पुरावे असल्याशिवाय पोलीस कोणालाही अटक करू शकत नाही। मारहाण किंवा धमकी। कोठडीत असताना पोलीस आरोपीला मारहाण करू शकत नाही किंवा त्याला धमकावू शकत नाही। जबरदस्ती कबुली। पोलीस कोणालाही स्वतःच्या विरोधात गुन्हा कबूल करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही। अशी कबुली कोर्टात टिकत नाही। महिलांची अटक। सूर्यास्तानंतर सूर्योदयापूर्वी म्हणजेच रात्रीच्या वेळी महिलांना अटक करता येत नाही। वकिलांची भेट। पोलीस कोणालाही त्याच्या वकिलाशी बोलण्यापासून किंवा सल्ला घेण्यापासून रोखू शकत नाही। लक्षात ठेवा, तुम्ही आरोपी असाल तरीही मानवी हक्क आहे। कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे। एफ-आय-आर दाखल झाली किंवा पोलिसांनी अटक केली तरी नागरिक म्हणून तुमचे हक्क संपत नाहीत। कायद्याने तुम्हाला कोणते अधिकार दिलेत पहा। अटकेच्या वेळी किंवा त्यांच्यानंतर तुमच्याकडे हे 5 महत्त्वाचे अधिकार असतात। 1. अटकाचे कारण विचारणे। पोलीस तुम्हाला अटक का करत आहे त्याचे नेमकं कारण सांगणं त्यांना बंधनकारक आहे। 2. जामिनीचा हक्क। जर गुन्हा जामीनपात्र असेल तर पोलीस स्टेशनमधूनच जामीन मिळण्याचा तुम्हाला कायदेशीर अधिकार आहे। वकील निवडणे। तुम्ही तुमच्या पसंतीचा वकील घेऊ शकता आणि त्याच्याशी कायदेशीर सल्लामसलत करू शकता। मेडिकल तपासणी। अटकेनंतर तुमची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी तुम्ही करू शकता, जेणेकरून कोठडीत मारहाण झाली असल्याचा त्याचा पुरावा राहील। कुटुंबियांना माहिती। तुम्हाला अटक केल्याची माहिती तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना देणे माहिती पोलिसांसाठी अनिवार्य आहे। लक्षात ठेवा, कायद्याची माहिती असणं हेच तुमचं सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण सिरीजचा सार फक्त एका वाक्यात सांगायचं तर नेहमी लक्षात ठेवा, एफ-आय-आर म्हणजे अटक नाही, म्हणजे केवळ तपासाची सुरुवात आहे। कोणत्याही प्रकरणात घाबरून न जाता कायद्याची माहिती ठेवा आणि नेहमी योग्य कायदेशीर सल्ला घ्या। ही सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। कायद्याच्या अशाच सोप्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सतर्क राहा, सुरक्षित राहा। जर हा भाग 2 तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आत्ताच लाईक करा। कायद्याच्या अशाच मर्यादा जाणून घेण्यासाठी म्हणजेच भाग 3 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हो, मनात तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट नक्की विचारा।